हे इतकं संत लयीत बांधलंय गाणं. आणि समर्थांचं तर व्यक्तिमत्व तसं नव्हतं, पण समर्थांनी जागोजागी त्यांच्या रचनांमध्ये कुठल्या रागात हे बसवायचं ते सुद्धा लिहून ठेवलंय. तर मला आपलं असं वाटतं, हे माझ्या मनाने सांगतं की समर्थ समाधीतून उतरत असताना, डोळे उघडत असताना त्यांच्या मनात असे विचार येत असतील की अरे, मी परमेश्वरामध्ये आहे का परमेश्वर माझ्यात आहे. हळूहळू जर आपल्याला एखादं खूप गाढ स्वप्न पडतं ना, आपण जागं होताना कळत नाही आपण जागे आहे का खोलीत आहे का कसं आहे. ते हळूहळू त्यांनी तशी ती चाल रचली, सांगितले ह्या रागात रचा म्हणून. वा, मला मला आपलं असं वाटलं की त्यांनी इतक्या संथ लयीत की त्यांच्या मनात विचारत असतील, अरे मी जागा झालाय पण कोण कोण जागा झाला, मी कुठे आहे, माझ्यात ईश्वर आहे का ईश्वरात मी आहे का कुठे आहे, हे कोणाला कसं समजावून सांगू, मलाच कळत नाहीये. ठीक आहे. पण हे जे हा अनुभव आहे तो कसा बघायचा याचं विवरण आज ज्या आपण 4-5 ओव्या गेल्या वेळेस बघायच्या आपल्या राहिल्या, आणि या नवीन समासाची प्रस्तावना आहे ते ह्याच धर्तीवर ते सांगतायत की असा परमात्मा सर्वकडे आहे. आणि असं मेहनतीने, आता मी शब्द वापरतो, कमावलेला परमात्मा. कमावलेला म्हणजे कसं, तुम्हाला गंमत सांगतो. इथे समर कॅम्पला काय द्यायचं त्यांना, तर मुलांना उन्हाळा भयंकर आहे इकडे, म्हणले त्यांना सुडोको सोडवायला द्या उन्हाच्या वेळी. सोपी. हा, ते काय म्हणले, 1 ते 10 अंक असतात, ते उत्तर आहे त्याचं. हा, म्हटलं 1 ते 10 अंक उत्तर आहे, पण कुठल्या ह्याच्यात कुठे सिक्वेन्स काय भरायचा ते. हे 1 ते 10 उत्तर ज्याला माझ्यासारख्याला काय गणित बिणित लॉजिक येत नाही ना, तो म्हणतो हा ह्याचं उत्तर मला माहिती आहे, 1 ते 10 अंक. नाही नाही नाही, पण ते 1 ते 10 अंक कुठे भरायचे ते समजलं पाहिजे. तसं भगवंत सगळीकडे आहे, पण तो बघायचा कसा ते आपल्याला कळलं पाहिजे. नुसतं उत्तर माहिती असून गणित आलं असं होत नाही. तर ते आपल्याला समर्थ सांगतात की सगळीकडे भगवंत कसा बघायचा. ठीक आहे, ते असू दे, आपण आधी आपली प्रार्थना म्हणूया. ओ ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हाला सगळ्यांना. आपल्या निरूपणाच्या शेवटी विसरेल म्हणून मी आत्ताच सांगतो, आधी अनाउन्समेंट, की आता पुढच्या सोमवारी 27 मेला मेमोरियल डे वीकेंड आहे, तेव्हा आपला क्लास काही होणार नाही 27ला. आणि मग त्याच्यानंतर 2 जूनला, 3 जूनला क्लास होईल. आणि मग त्यावेळेस आपला बहुतेक दशक संपेल. तर 8 जूनला स्वामीजी अद्वैतानंदजी, शनिवार आहे, सकाळी 8:30 वाजता त्यांनी तो दिवस दिलाय. स्वामीजी इतके बिझी झाले हे, बाप रे बाप रे, खूपच इतकं त्यांना बघा. तर आपण शनिवार, तुम्ही मनामध्ये तुमच्या ह्याच्यात नोंद करून ठेवा, शनिवार जून 8 जून, ईस्ट कोस्टच्या
8:30 वाजता, सकाळी 8:30 वाजता. ठीक आहे, चला आता आपण आपला अभ्यास पुढे पुढे करू. हम्म. चला आता हा आपला आ, आत्माविवरण, जीवनातील सुखदुःखे कोण भोगतो, किंवा समर्थांनी आपल्याला सांगितलं मी माझ्या सुखदुःखांकडे कसं बघितलं पाहिजे, कसं त्रयस्थपणे बघितलं पाहिजे. हा, तसा आपण आता हा बहुतेक हा समास आपला यावेळेस संपेल. तर याचा फोड आपण गेल्या 2 वेळे बघितलीच. तर आता आपण या अनालिसिस 2 वरती आहोत. हे आपल्याच शरीराकडे आधी आपण वेगळेपणे बघितलं. मग आधी आपण आपल्या स्थूल शरीराकडे बघितलं की काय रक्त मांस अमुक तमुक. मग त्यानंतर त्याला प्रेरणा कोण देतो, तो वायू किंवा शक्ती किंवा जाण. मग आणि मग सगळ्यात ते वायूला सुद्धा प्रेरणा कोण देतो, मग ते जाणीव. कारण जीवचं शरीर त्यांनी ठेवलं तरी वायू आहेच. मग त्याला त्याला शक्ती कोणाची आहे, तो कोणाच्या प्रेरणेनं चालतो. तर ती आत्म्याची प्रेरणा आहे, त्याच्या आशाखाली सर्व चालतात. हा विषय आपला गेल्या 2 याच्यापासून चालू आहे. तर त्या जीवाचं चरित्र हे आपण सगळं बघितलं. आणि त्या पवनासारिखा जाण आत्मा ही विवरे, दिसत जरी नसला तरी आपल्या शरीरामध्ये आत्म्याच्या आत्म्या आत्मा आहे. पण ते समजण्यासाठी वायू कसं प्राणवायू सगळीकडे आहे, तसा आत्मा आहे असं सांगितलं. आणि ह्या वायू कोणाला परमात्मा वाटू नये म्हणून आता ते स्थूल भूमिकेवरनं सूक्ष्म अशावर आले. म्हणून ते मनाच्या अनंत वृत्ती. तर हा भाग आपण गेल्या वेळी आपण बघितला की मनाच्या वृत्ती, आपण गेल्या वेळी आपण एक शब्द वापरला होता की आपण शरीरापेक्षा मनाने अधिक जप. तर या मनाच्या अनंत वृत्ती जाणणे हेची तेची आत्मस्थिती. आणि हे सगळं जर मी सावधपणे माझ्या वृत्ती बघितल्या तर त्या मला माझं कार्यक्षेत्र अपुरं पडेल. माझं किती करू मी कार्य असं होईल. आता सेकंड लेवलला सूक्ष्म पंचेंद्रियांच्या पलीकडला विषय समजण्यासाठी वायूचं उदाहरण आपण भगवद्गीतेमधलं बघितलं होतं गेल्या वेळी. आणि आता वायूला सुद्धा लिमिटेशन आहे. पण वायू समजण्यासाठी कसं सांगितलं की सुवास येतो वायूतनी, कधी घाण वासही येतो, धूळ येते, असं येतं. पण एवढंच आहे म्हणून वायू सगळीकडे श्रेष्ठ, सगळ्यात श्रेष्ठ नाही, सगळ्यात नाही श्रेष्ठ आहे पण सगळ्यात नाही. तर आता ह्या पुढच्या ओव्यांमध्ये वायूपेक्षा सुद्धा आत्मा कसा व्यापक आहे हे सांगण्यासाठी त्यांनी ओव्या बघितल्या की वायू सवे काहीच जगेना, पण आत्म्याशिवाय तर वायूचं अस्तित्वच मुळे आत्म्यामुळे आहे. आत्म्याची चपळता जाणं अधिक आहे. कारण हा आत्मा सत्य, आत्मा म्हणजेच ब्रह्म. आणि देहाच्या सान्निध्यामध्ये उपाधीमुळे त्याच ब्रह्मचैतन्याला आत्मा असं म्हटलं. पण आपण गेल्या वेळी आपणच आपल्याला प्रश्न विचारला होता, हे सगळं काय समजून काय करायचं. तर त्याच पण एक फोड पण बघितली होती की आपल्याला आपली जाणीव शुद्ध करायला पाहिजे. तर इथे सायकॉलॉजिस्ट आहेत 2-3, ते माझ्याशी बोलत होते. तर ते म्हणले बघ आम्ही पण म्हणजे सायकॉलॉजी मध्ये हेच सांगतो की जाणीव शुद्ध करा, जाणीव शुद्ध करा. मग म्हणले सायकॉलॉजी आणि अध्यात्मामध्ये काय फरक आहे. म्हटलं तुम्ही कसं सांगता जाणीव शुद्ध करा. ते काय म्हणले की म्हणे ते सगळे पेशंट म्हणले तसे म्हणले यशस्वी असतात. मग आम्ही त्यांना सांगतो की ग्लास अर्धा भरलेला आहे का अर्धा मोकळा आहे, तर भरलेल्या ग्लासाकडे तुम्ही लक्ष द्या. असं आम्ही सांगतो. म्हटलं ते एका लेवलला, त्या लेवलला ते योग्यच आहे. पण तुम्ही फरक विचारलात म्हणून तुम्हाला सांगतो की वेदांतामध्ये सांगतात की हे ग्लास भरलेला असू दे नाही तर नसू दे, ग्लास ही माझी आयडेंटिटी नाहीये. त्या ग्लासाला चेतना माझ्यामुळे आहे. ग्लास असेल नाही तर नसेल. मग आता बघा की खरं तुम्ही त्या म्हटलं त्या ग्लासाला खरं मानता, वेदांतामध्ये ग्लासाला खरं नाही मान. ते कसं, तर आता बघा ते कसं आहे, ओळखीचे लोक आता असले की त्याचं काय झालं, तो म्हणले निर्गुणाला इतकं का महत्व आणि सगुणाला तुम्ही दोन्ही एक कसं मानता. तर ठीक आहे बोलत होतं, पण इथे उन्हाळा खूप आहे.
त्यांच्या टायर मधली हवा गेली. गाडी पार केली होती बाहेर, खूप उन्हाळा आहे, तर त्यांचा टायर काहीतरी बर्ड झाला, काहीतरी झालं. मग आता सकाळपासून आले होते उन्हामध्ये तडकून, ते झालं. मग मग त्याचा बोलवा कोणाला तरी, पंप आणा, काहीतरी करा. मग ते एक फार गावाबाहेर आहे. मग ते झालं काहीतरी. मग त्यांना त्यांना म्हटलं, नंतर बसले होते तेव्हा त्यांना सांगितलं, बघा हवा सगळीकडे आहे की नाही. आणि आपला वायूचाच विषय चालू. म्हटलं हवा सगळीकडे आहे की नाही, आहे. पण म्हटलं ती ती हवा तुम्हाला टायर मध्ये असलेली उपयोगास येते की नाही. हा, मग त्यासाठी टायर मधली हवा हे सगुण ब्रह्म आहे. आणि बाहेरची हवा हे निर्गुण ब्रह्म आहे. निर्गुण ब्रह्माने व्यवहार होत नाही. पण सगुण ब्रह्मच फक्त श्रेष्ठ मानून चालत नाही. कारण ते बाहेरचं हवेचं अस्तित्व मान्य नाही केलं, मग टायर मध्ये भरणार काय? तर टायर मध्ये कसं काय भरता येईल टायर मध्ये, तुम्ही जर मानलंच नाही तर. आता म्हणलं हा, हे म्हणले खरं आहे की त्या टायर वायूमध्ये, वायू नसेल तर गाडी चालवता येणार नाही. पण त्या टायर मधल्या वायूला अस्तित्व निर्गुण वायू जो बाहेर आहे त्यांनी आहे. हा, म्हटलं तुमचा जो मेकॅनिक आला तो पंप घेऊन आला, पण त्यांनी काय हवा तयार नाही केली. हवा बाहेरचीच होती. ती ती फक्त पंपातनं आतमध्ये भरली. त्यांनी हवा तयार केली का? त्यांनी हवा नाही तयार केली. हे या तऱ्हेनं म्हणायचं की आता यांनी काय झालं या डिस्कशननी, माझी हवेबद्दलची जाणीव विस्तारित झाली. तशी आपली परमात्म्याबद्दलची, माझ्यातच आवडीनिवडी आहेत त्यांना ओलांडून माझ्या अस्तित्वाच्या ज्या वासना आहेत त्यांचं पूर्ण निर्मूलन करू. निर्मूलन म्हणजे मनानी, ते सगळं संपणार नाहीयेत. आमचे एक आचार्य खूप सुंदर उदाहरण द्यायचे. या वासना संपवायच्या नाहीयेत किंवा त्यांचा तिरस्कार नाही करायचा. ते काय म्हणले, तर ते समोर ब्रह्मचारी बसले होते. अनेक होते, काही तेलंगणातले होते, काही मराठी होते, काही हरियाणातले होते. ते म्हणले, आता तुम्ही ब्रह्मचारी आहात, तुम्ही तुमच्या तुमच्या आश्रमात परत जाल. म्हणे असं तुम्ही खूप साधना केली तिथे 2 वर्ष, पण म्हणे असं नाही होणार की हरियाणातला जो ब्रह्मचारी आहे त्याला उद्यापासून आता सिद्ध झाला म्हणून त्याला इडली डोसा आवडायला लागेल, असं नाही होणार. त्याला तर तुझी काय सवय आहे त्याच्या शरीराला, परोठा खातो ते त्याला आवडेल. कुठे तमिळनाडूतला असेल त्याला त्याचा पदार्थ आवडेल. पण त्याला तेच म्हणजे ब्रेकफास्ट, ही भावना तुटली पाहिजे. ही वासना तुटण्यासाठी शरीराला ब्रेकफास्ट आवश्यक आहे. तर वासना निर्मूलन म्हणजे माझी मनाने जी अटॅचमेंट आहे की अमुक 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 झालं म्हणजेच खरं नाही, आणि त्याच्यात अडकून नाही पडायचं. पुरेसं मला आठवण झाली, इथे एक जण भेटले होते तुमच्यापैकी काही जण, मला दिसतात समोर, प्रकाशजी, पौर्णिमाताई, तुम्ही त्या शारदा प्रियानंदांना भेटला आहात तुम्ही, आंध्र प्रदेशच्या. बाबा रे, इतकं त्यांचं त्याग आणि व्यक्तिमत्व. आम्ही त्यावेळेस ग्रॅज्युएट हाऊसिंगला राहत होतो. आमच्या घरी आल्या त्या भिक्षेला, मला म्हणल्या, तुला काय मला वाढायचंय भिक्षा ते एका ताटात घेऊन ये, मी एकदा वाढलेलं खाते. मग ते घेऊन आलं. मग म्हणले, आता एक बाऊल आहे का तुझ्याकडे? म्हटलं आहे बाऊल, घेऊन ये म्हणले बाऊल. त्यांनी त्या ताटातले 4-5 पदार्थ काय केले होते सगळे बाउलमध्ये घातले. पोळीचे तुकडे केले, भात त्यातच घातला, भाजी आमटी सगळं त्या बाउलमध्ये घातलं, ते गोळा केला त्याचा कालवून आणि ते खाल्लं. म्हटलं त्यांना, म्हटलं हे असं का केलं तुम्ही? म्हणले असं आहे, माझ्या नाही तर म्हणे जिभेची गोडी अमुक पदार्थ आवडेल असं जातं, म्हणून नाही, सगळं एकत्र करून पोटाला मी मी म्हणे शरीर, त्यांचे शब्द सांगतोय हं, म्हणे शरीराला अन्न पाहिजे ना, मी अन्न देते शरीराला, पण अमुकच चवीचं अन्न पाहिजे ही जीवेची आवड खरी नाही, ती जरूर नाही म्हणजे असायची. बापरे, कठीण आहे. पण असं, असे साधक आहेत, ते बघितलेले असले की मग असं वाटत नाही हे काय अशक्य आहे, असं नाही वाटत मला. मग त्यांनी अशक्य आहे पेक्षा मी काय म्हणतो, मला जमायला पाहिजे असं होतं, उत्साह येतो आणखीन करायला. या अर्थानं वासना गेल्या की ही वासना माझ्या आड येते, आणि ती ती साधनेनं आपण विशाल करायची, म्हणजे आपल्याला पुढच्या या सगळ्या ओव्या
उमसतील, जास्ती जवळच्या वाटतील, आपल्या साधनेसाठी उपयोग होईल, हा हेतू. मला जमलंय असं नाही, पण समर्थांच्या सांगण्यानुसार आपण जर असा विचार केला तर आपल्याला एक कोड सुटेल असं. ठीक आहे, समर्थ काय म्हणतात बघू. चला. वायो झळझळा वाजे, आत्मा काहीच न वाजे, मौनी अंतरी समजे, विवरून पाहता. ही मौन आहे, मौनेची म्हणजे मौनेची अंतरी समज. ही आपल्याला मौन आहे, आपलं अंतरी समजे, विवरोणी पाहता. वायो झडझडा आवाज आहे, वायोचा हालचाल झाली की आवाज येतो. पण आत्माचा हालचालीने आवाज येतो का? नाही. मनामध्ये विचार चालतात म्हणजे आपल्या जाणीवेमध्ये हालचाल होते की नाही? होते. मग त्याचा आवाज होतो का? आवाज नाही. शरीरास बरे केले, ते आत्मयास पावले, शरीर योगे झाले समाधान. त्यांना समाधान झालं की ह्या चैतन्याने त्या शरीराला समाधान झालं. मी तुम्हाला एक सांगतो की हे कसं, हे अगदी किती खरं आहे. खूप वर्षापूर्वीची आठवणी. पवईच्या आश्रमामध्ये गुरुजी कुठून लांबून येणार होते. 12 वाजता रात्री फ्लाईट, त्यांची उशिरा आहे. 2:30 वाजता फ्लाईट कुठे डिले होऊन आली. मग त्यांचं जेवण व्हायचं होतं. जेवण होतं, मग जेवले ते. मग काय म्हणले जेवणार? म्हणले काय नाही, फक्त वरण भात घालते. ठीक. मग जेवल्यावर ते काय म्हणले की म्हणले ताट, प्रवास ताटकळत झाला खरा, पण आत्मा तृप्त झाला. असं म्हणले. तर बाजूला एक त्या सिंगापूरहून एक जण 1:15 वाजता त्यांची फ्लाईट आली होती, ते जागे होते, ते आले होते, थांबले होते. त्यांनी त्यांना काय विचारलं, पण गुरुजी आत्मा तो तृप्त हे होत आहे ना? तर गुरुजी खरोखर इतके दमले होते. गुरुजी म्हणले उद्या सांगतो तुला. ते शरीर असं आहे की नंतर नंतर आपला माझ्या मनात विचार आला, अहो मी सारखा उपसूट खात असतो. कधी मी भूक लागल्यावर खातो असं होतच नाही, तर कधी सडसडून भूक लागल्यावर खाण्याला ज्याला अनुभव आहे त्याचे विचार आहे. मी सारखा उपसूट खातो तर मला कधी तृप्त झाल्यासारखं वाटतं का? मी सारखा खातच असतो काहीतरी, उगीच भूक नसली लागली तरी. तर मला कसं काय आनंद होणार, समाधान काही नाही. खरोखर बघा, हा योग कसा आहे, आत्मा शरीराच्या योगाने. ते पुढे समर्थ त्या पुढच्या ओळीत सांगतात, देहा वेगळे उपाये नाना, करिता आत्मयास पावेन, समाधान पावे वासना देहाची. म्हणजे असं आहे, आपल्या संत पुरुष आहे, त्यांच्या शरीराची सेवा केल्यावर त्यांना समाधान होतं की नाही? हं, त्याला शरीर हे एक माध्यम आहे. हा, त्याला संत सेवा, आपली सेवा संतांपर्यंत पोचायचं. शरीर एक, त्याच्या संतांचे शरीर एक माध्यम आहे. आणि त्यांनी संतांना कुठली वासना असते, पण त्यांना जे मनात समाधान मिळतं की अरे मी अमुक प्रयत्न केले आणि ह्या संतांचं शरीर थकलं होतं, ते वा समाधान पावलं, त्यांना आराम मिळाला, ही माझी सेवा आहे. आणि ती संत देहात असतात तोवर आपल्याला करण्याचं जर भाग्य मिळालं, त्यासारखं भाग्य नाही बघ. ते सेवाची संधी मिळाली. तर आता इथे बघा, हे आत्मा आणि देह यांचं कॉम्बिनेशन खरं नाही. ते खरोखर संपर्कात एकमेकात मिसळले नाही, पण त्याच्या आपण म्हणतो ना अध्यक्षतेखाली, अधिपत्याखाली हे सगळं चालतं. तर देह आत्म्याचे कौतुक पाहो जाता हे अनेक, देहा वेगळी आडणूक आत्मयास होय. म्हणजे आता बघा, शिष्यानी अशा आधीचा आपण प्रश्न काय बघितला होता की शिष्य विचारतो की मला जर माझी फायनल आयडेंटिटी आत्मा ही जर मला समजली नसेल तर माझं काय मागे उरतं? तर त्याला उत्तर काय दिलं होतं समर्थांनी, की माझी वासना मी पाठीमागे ठेवून जातो, अतृप्त इच्छा. याचं तुम्हाला घडलेलं उदाहरण सांग. तुमच्यापाशी रामचरित मानसाचं पुस्तक असेल बघ, त्याच्यावर्षी त्याच्या बाहेर गीता प्रेस, त्याच्यावर बाहेर हनुमान प्रसाद पोद्दार हे नाव तुम्ही ऐकलं असेल. तर तो एक विलक्षण मनुष्य होता. अनेक जण असं मानतात
की त्यांचं राधा आणि कृष्ण यांचं जसं सख्य होतं तसं त्यांचं भगवंताशी श्रीकृष्णाशी सख्य होतं आणि त्यांना अनेक अनुभूती आल्या होत्या. पण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये भाईंनी त्यांना भाईजी म्हणत त्या पोतदारांना भाईजी म्हणत, तर त्यांनी कधी या चमत्काराला महत्व दिलं नाही. पण हे देहा वेगळी आडणू का आत्म्यास होय म्हणजे कसं, ही वासना अडकून पडली की ती तृप्त व्हायला मनुष्य जन्म मिळणं किती दुर्लभ आहे हे सांगताना त्यांनी अखंडानंद स्वामी, त्यावेळेस त्यांचं नाव शांतनू होतं, त्या शांतनूला जी आठवण सांगितली ती अखंडानंद महाराजांनी लिहून ठेवली. हं तर त्यांचं त्यांचं नातं सुद्धा एकमेकात विलक्षण होतं, शंतनू आणि भाई पोद्दार. कारण ते शंतनूनी त्यांनी 21व्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला. मग ते संन्यासी झाले म्हणून भाई पोद्दार त्यांच्या पाया पडायचे. पण ते भाई पोद्दार त्यांच्यापेक्षा वयाने खूप मोठे होते. त्यांना मुलासारखं त्यांनी सांभाळलं होतं गीता प्रेस मध्ये काम करत असताना 16-17 वर्षापासून. पण ते त्यांची चर्चा त्यांनी लिहून ठेवली. तर त्यात काय भाई पोद्दाराने सांगितलं की ते मुंबईला आले असताना समुद्राकिनारी ते मेडिटेशन प्रॅक्टिसला बसायला ते जात असत. तर त्यांना एकदा हे देहा वेगळी देहा वेगळी आडणूक आत्म्यासह होय ते सांगतोय. त्यांना एक पारशी काय म्हणायचं भूतपिशाच तो मनुष्य आला त्यांच्याकडे. त्यांना माहित नव्हतं हे भूत आहे. तो त्यांच्याशी बोलला आणि त्यानं काय सांगितलं म्हणे म्हणे महात्माजी एक माझं काम करा की म्हणे माझ्या मुलांना सांगा की माझं श्राद्ध तुम्ही केलं नाही ते करा. तर हे घाबरले नाही बरं का. त्याने सांगितलं तू कोण आहेस. त्यांनी सांगितलं त्याचं काय आहे ते. मग म्हणलं तूच का नाही सांगत. भाईजीने त्याला विचारलं तूच का नाही सांगत. नाही म्हणले हे देहा वेगळी आडणूक आत्म्यास होय ना, ते तो जीवात्मा ते म्हणला. मग त्याने सांगितलं म्हणले तुझे कुटुंब का नाही करत आहेत, त्यांचं तुझे संबंध चांगले नाहीत का. नाही म्हणे आमचे संबंध चांगले आहेत. त्यांच्यापाशी त्यांना असं वाटतं त्यांच्यापाशी पैसे नाहीत पण मी त्यांच्यासाठी खूप पैसे ठेवले. त्यांना सांगितलं कुठे पैसे ठेवले. आता ही 1926-27 सालची आठवण. मग ते भाई पोद्दारांनी त्यांच्या घरी गेले. त्या घरच्या कुटुंबांना सांगितलं की इथे इथे बघा पैसे आहेत. ते मिळाले पैसे आणि त्यांनी केलं श्राद्ध. तर बघा त्यांनी त्यांना विचार आणि हे त्यांनी अखंडानंद स्वामीजींनी त्यांच्या पूर्वज त्यांनी अनेक प्रश्न भाई पोद्दारांना विचारले आणि त्याचे संवाद त्यांनी काही काही आठवत ते लिहून ठेवलेत. आपल्या भाग्याने ते आता उपलब्ध आहे. अखंडानंद आणि भाई पोद्दारांचे संवाद. तर बघा की त्यांनी बघा मला विशेष गंमत वाटली ते भाई पोद्दार घाबरले नाहीत काही बोलले नाहीत. त्यांनी त्याला संवाद केला त्याच्याशी. तर तुम्ही इतके गंभीरपणे ऐकताय. एक विनोद सांगतो. विनोद घाबरू नका. असं तर एक जण असंच घाबरत होता. भूतपिशाचे आहेत का. त्या नवीन गावात नवीन आला होता. मग बाहेर येत आहे तर ते त्यांनी एकाला विचारलं काय रे. एक जण भेटला त्याला. त्याने एकाला विचारलं काय रे ह्या गावात खूप भूत पिशाचे आहेत का अलीकडे. म्हणलं माहिती नाही म्हणले. मी तर म्हणले 50 वर्षापूर्वीच वारलोय. मला मला नाही माहिती. विनोद आहे. पण पण देहा वेगळी. ठीक आहे ठीक आहे विनोद राहू दे. आपण देहा वेगळी आडणूक आत्मयास होई. पण इथे संत आपल्याला अडकायचं कशाचाच नाही. निर्गुण सगुण वादात अडकायचं नाहीये. ये एक असता उदंड वेगळे पाहता काहीच नगडे. विवेके त्रिलोकी पवाडे देहात्मयोगे. बघा ह्या आपल्या सगळ्या शंका जाण्याला समर्थानी काय सुंदर ही कॉइंड अ न्यू वर्ड देहात्मयोग. हा ते म्हणले बघा इथे त्याला काय म्हणले देहात्म्याचे कौतुक. आधी त्याला चमत्कार म्हणले. या आत्म्याची जाणीव स्वप्नात पण आहे आणि जे शरीर पलंगावर पडले ते खाई त्याला कंड सुटली तिथेही खाज होते. दोन्ही सत्तांमध्ये त्याचं व्यवहार चालू आहे. त्याला त्यावेळेस म्हणले होते चमत्कार. पण आपण सगळं समजलं की हे सगळे आत्मचैतन्य कायम आहे. त्या आत्मचैतन्याच्या
अधिपत्याखालीच झोप लागते, त्याच्यानीच स्वप्न दिसतं, त्याच्यानेच जागृत अवस्था आहे. आणि हे तीन आहेत म्हणून चौथं आता शब्द वापरायचा, या आत्म्यामध्येच सगळे व्यवहार चालत असतात. हे जर मी समजलं ना, मग हे काही आपल्याला संशय राहणार नाही. आणि मग विवेके त्रिलोकी पवाडे देहात नाही म्हणतात. स्काय इज द रिअली लिमिट. आपल्या कर्तृत्वाला काही मर्यादा राहणार नाही. कसं, हा देहात्म योग समजून घेतला तर जोपर्यंत मी जिवंत आहे तर मी त्या शरीराची योग्य काळजी घ्यायला पाहिजे. कारण का या चैतन्य या शरीरातून व्यक्त होतं. सेवा करायसाठी मी माझ्या शरीराची काळजी घेणं योग्य आहे. आणि पण ही माझी देह ही माझी खरी आयडेंटिटी नाही. ही देह हा आत्म्याच्या प्रेरणेनं चालतो. जसा हा चष्मा स्वच्छ ठेवणं, या काचा तुटणार नाही त्याचे लक्ष देणं हे माझं कर्तव्य. नाही त्याशिवाय मला दिसणार नाही. पण हा चष्मा काही ठरवत नाही की मी काय वाचायचं आणि काय वाचू नये. चष्मा जड आहे. तसं मी माझं जाणीव, मग आपल्याला अजून मी या जाणीवेपर्यंत अजून पोहोचू शकत नाही. मग मी काय करायचं, मी माझं आयुष्य किंवा माझी प्रेरणा, माझी शक्ती, माझे रिसोर्सेस मी गुरुसेवेसाठी अर्पण करायचे. की मग गुरुनी आत्मचैतन्याशी एकत्व साधलेलं आहे. मग त्याच्यासाठी काम केलं म्हणजे परमचैतन्यासाठी काम केलं असंच झालं की. ठीक आहे, तर म्हणले की स्काय इज द लिमिट, विवेकी त्रैलोकी पवाडे देहात्मयोग. इतकं सांगून त्याने शिष्यानी हा जो प्रश्न विचारला होता की माझ्या देहामध्ये जे दुःख होतं त्याचा उपभोक्ता कोण, तर त्याचं उत्तर असं आहे, माझी अटॅचमेंट, ममता, माझी, आता शब्द ऐकायला कठोर वाटेल, विकृत बुद्धी. की आता काय माझी अपेक्षा आहे कोणाकडनं, माझ्या मुलांनी असंच वागलं पाहिजे, माझ्या सुनीनं तसंच वागलं पाहिजे. मग ते नाही झालं तसं वागणूक, मग मला दुःख होतं की नाही. मग दुःख होतं तर ती फक्त घटना आहे. मुलांना त्यांचं आयुष्य असतं, त्यांच्या बुद्धीप्रमाणे ते वागतात, त्या घटना घडतच असतात. त्याला मी माझ्या बुद्धीच्या प्रमाणे त्याला रंग देतो. तुम्हाला खरं उदाहरण सांगतो. आता मी इथे खूप शिकतोय. इथे एक जण आहेत, त्या तमिळ आहे, तर खूप काम करतात. तर आपलं मी कोणाशी तरी विचारत होते ना, तर म्हणले मी फार कठीण आवाजातून गेले. काय झालं, तर त्यानं मी आपलं म्हटलं तुम्ही किती काम करता इकडे, असं त्या म्हणल्या काही वर्षापूर्वी हे मी साधक कसा या अंडरस्टँडिंग बाहेर पडतो घडणाऱ्या घटनातनं. त्यांना काय आर्थिक हेवे दावे, त्यांच्या नवऱ्याने त्यांना वेड ठरवलं. म्हणले ही बायको वेडी आहे. आणि त्यांच्या छोट्या मुलांचा कोर्टामध्ये ताबा मिळवला. म्हणले मी हादरून गेले, माझे एकटी पडले, हादरून गेले. त्यानंतर मी कॉम्प्युटर शिकले आणि आता मानसिक शॉक होता मला. पण म्हटलं कठीण आहे. म्हटलं हो कठीण. म्हणे हे तर म्हणे काहीच नाही, जास्ती कठीण काय म्हणे, माझे सगळे शेजारी पाजारी मित्र इतके की आता त्या संस्कारांमध्ये, तमिळ जुन्या संस्कारांमध्ये एकटी स्त्री राहत असेल तर म्हणे मला ते कुठल्या पूजेला बोलवायचं बंद केलं ते. की म्हणले हे आता हिचा पती नाहीत म्हणून माझे सगळं त्यांनी मला म्हणे टाकलं त्यांच्या समारंभात. तर म्हणले बरं आता ते सांगतायत म्हणे बरं झालं टाकलं, मला आता मिशनचं काम करायला वेळ मिळतो. बापरे. त्यांची म्हणजे बघा की त्यांनी परिस्थिती बदलली नाही, त्या समाजाने त्यांना स्वीकार केलं काय, ते रूढी, आता असं आहे रूढीच्या बंधनामध्ये आपण वागतो कसे असतात तसं. त्यांना बदलायला जायचं नाही. मी बदललं तर माझ्या आजूबाजूचं जग बदलतं. हे मला त्यांच्याकडे बघून, मला त्यांची मुलं आहेत, त्यातल्या एका मुलाने तिला हे मान्य केलं, तिचं दुसरा मुलगा नाही येत तिच्याकडे. एका मुलाला मान्य आहे, मग त्यांचे संबंध आहे, तो येतो. पण म्हणले ते खरं नाही. आता मी हे जे अंडरस्टँडिंग मला ज्या वेदांतामुळे मिळालं, दॅट इज माय रिअल, तो माझा खरा आधार आहे, असं त्या म्हणल्या. बघा की हे आपल्याला खरा आधार कोणाचा आहे, तेथे आपली आयडेंटिटी जोडली पाहिजे. ही शिष्याने कसं विचारलं होतं की याचा खरा विवेक
हे जर मला समजलं तर विवेके त्रैलोकी पवाडे देहात मिळते. माझं सुख दुःख कोण भोगतं? तर माझी जाणीव. सध्या माझी जाणीव कशी आहे? ती माझ्या रागद्वेषाने मिश्रित आहे. हम्म मला जे कसं या आधीच्या ओव्या आठवत असतीलच तुम्हाला, की गोड आवडल्यावर जेवायला बसला तेव्हा आनंदला, नाही गोड होतं खडा लागला चिडला. मग कसं होतं ते फक्त ती एक संवेदना होती, पण त्याला चांगलं वाईट हे मी माझ्या भूमिकेतनं केलं. तर इथे करून हा इथे समास संपला. तर थोड्या ओव्या बघू पुढच्या ह्याच्यातल्या, की मग आता बघा की पुढच्या समासाचं नाव आहे शिकवण निरूपण. आणि हा फारच सुंदर समास. आता त्या या नवीन साधक, त्या तमिळ साधक बाईंचं तुम्हाला उदाहरण दिलं ना, की आता हे जे अंडरस्टँडिंग आहे आध्यात्मिक माझं, त्याचा लोकसंग्रहासाठी कसा उपयोग करायचा. हा, त्या सुंदर रांगोळी काढतात. मग आता म्हणले, त्या काय म्हणल्या, कोणाकडे असं त्यांचं पारंपरिक काही फंक्शन असेल ना, त्या म्हणले मला बोलवतात रांगोळी काढायला, तर मी म्हणे असं नाही विचार करत की यांनी मला बोलवलं नव्हतं या फंक्शनला. मी मी असं नाही विचार करत. मी समजते माझा चांगला वेळ जातो, मला देवासमोर करायला मिळतं. तर लोकसंग्रहाची कला फारच त्यातनं आउट ऑफ स्ट्रेंथ त्या म्हणत होत्या, आणि ते मला खूप आवडलं. की त्यांना असं नाही की आता ते सायकोलॉजिस्ट काय म्हणत होते, म्हणले आम्ही लोकांना सांगतो की दुर्लक्ष करा. दुर्लक्षाचा काय प्रश्न आहे? दिस इज हाऊ इट इज. मला सुधारायचंय, मी माझं अंडरस्टँडिंग सुधारलं. तर ह्या भूमिकेतनं आपल्याला, आपण समाजात राहतो, समाजाशी संबंध येतो. तर मला असं वाटतं की ह्या समासाची, दशकाची ही विशेषता. आता हे शिकवण निरूपण, आपण त्याची फोड आधी बघू समासाची, की त्याचं विभागणी या समासाची, की पहिल्या 1 ते 6 ओव्यांमध्ये या आत्म्याचे एकत्व आणि सर्व व्यापक, जे चैतन्य माझ्यात प्रकाशते तेच अनेकांमध्ये प्रकाशत आहे. तर ते सांगताना आता उदाहरणं द्यायला लागतात. तर आता उदाहरण देण्याला मर्यादा असतात की नाही. कारण दृष्टांत, आत्म्यासारखं दृष्टांत कसं कोण देणार. ते असं आपल्याला समजण्यासाठी एक सुंदर, जे आपलं भाग्य असं आहे की तुलसी रामायण सुद्धा वगैरे ग्रंथ आहेत की नाही, त्या गोष्टी रूप आहे. पण ते जर त्याचं कथा ही तुलसीदासांनी वेदांत तत्वाशी कुठलीही तडजोड न करता लिहिलेली आहे. तर हे दृष्टांत देण्यामध्ये जी मर्यादा असते, ती मर्यादा देण्याचं एक उदाहरण पटण्यासाठी मी सांगतो, की हे प्रभू रामचंद्र झाले ते कौसल्या आणि दशरथाच्या पोटी जन्माला. तर दशरथ आणि कौसल्या हे त्यांच्या पूर्वजन्मी त्यांनी खूप तप केलं. देवयुती आणि मनु भगवान, त्यांनी तप केलं पुष्कळ, आणि त्यांना नारायण भगवान प्रसन्न झाले. तर त्यांनी देवांनी विचारलं तुला काय पाहिजे. तर ते दशरथ महाराज काय म्हणले, की मला फार सुंदर आहे बरं का ही गोष्ट, दृष्टांताचा मर्यादा समजण्यासाठी. तर गोष्ट अशी की दशरथ महाराज म्हणले, मला तुला म्हणे देवातला सगळं येतं, सगळं तू सर्व संपन्न आहेस, मला म्हणे तुझ्यासारखा मुलगा मला व्हावा अशी माझी इच्छा आहे. तर भगवान म्हणले, अरे हे म्हणले, हे तू काय मागितलं, हे तर मला शक्य नाही देणं. म्हणजे अरे, तुम्हाला तर तुम्ही सर्वश्रेष्ठ, आणि तुम्हाला शक्य नाही आहे, हे कसं काय. ते म्हणले काय करू, माझ्यासारखं मीच आहे, दुसरं कोणीच नाही. तर मीच तुमचा मुलगा म्हणून येऊ शकतो. हा म्हणे, या या, मला तेच मागायचं होतं म्हणे. पण मी डायरेक्ट कसं म्हणू की तुम्हीच माझा मुलगा म्हणून या. कारण मग बरोबर एकासारखं एक असेल तर मग दृष्टांत द्यायची गरजच काय ना. तर म्हणून म्हणले, देव म्हणतात की ते मला शक्य नाही, कारण माझ्यासारखं दुसरं कोणीच नाही. बट म्हणले तू तू मागितले म्हणून मी येऊ शकतो. आता बघा, त्यांनी अवताराचं कार्य पण सांगितलं, वेदांताचं एकमेव अद्वितीय आहे त्याच्याशी पण कॉम्प्रोमाइज न करता गोष्ट सांगितली. कसं आपलं भाग्य इतकं आहे
की सगुण निर्गुणामध्ये भेद खरोखरच नाही. सिंपल आहे खरं. तर हे दृष्टांत देण्याची मर्यादा समर्थ आपल्याला समजावून सांगतात की म्हणजे सोप्या शब्दामध्ये अजून दृष्टांतासाठी काय शब्द वापरायला लागतात, पण रिअल मिनिंग इज बियॉन्ड वर्ड्स. बियॉन्ड वर्ड्स म्हणजे कसं, इथे बालविहार मध्ये शिकवत होतो की ह्या आपण जे मानलेले संकेत आहेत ना, व्यवहार हा संकेतावर अवलंबून असतो बराचसा व्यवहार आपला. तर तर काय, तर मुलं म्हणली म्हणजे काय की, तर म्हटलंय बघा आपल्यापाशी $1 नोट आहे आणि बाजूला एक कागद पडला होता. म्हटलं हे काय दोन्ही कागदच आहेत का? हो म्हणले. म्हटलं असा विचार करू आपण, दोन्ही एकाच सारख्याच आकाराचे सारख्याच वजनाचे कागद आहे. हम्म. म्हटलं या दोन कागद आहेत, तुम्ही कुठला निवडाल, तुम्ही कुठला पसंत कराल? म्हणले अर्थातच $1 आम्ही निवडू. म्हटलं का? दोघांचं वजन सारखं आहे, दोघांचा रंग सारखा आहे, सगळं सारखं आहे. तर नाही म्हणले, ह्या $1 आम्ही या समाजाने ठरवलंय की ह्याला काही एक मूल्य आहे, त्याच्यामध्ये व्यवहार होऊ शकतो. हे दुसरा जो नुसता कागद आहे तो पेटवला तर कदाचित चमचावर पाणी सुद्धा उकळणार. हं. पण ह्या $1 मध्ये मी एक पाण्याचं बाटली विकत घेऊ शकतो. मग हे काय झालं? मग हे हे जे जे मूल्य आहे त्या कागदामध्ये आहे, ते कागदाच्या पलीकडे आहे. इज बियॉन्ड. आपल्याला जे पंचेंद्रियांना आपल्याला दिसतो कागद, वजन रूप रंग, त्याच्यात शब्द वापरायचा म्हणजे इज पलीकडे, म्हणून पलीकडे म्हणायचं, बियॉन्ड वर्ड्स. तर हे रिअल मिनिंग इज बियॉन्ड वर्ड्स. ओके. आता नंतर काय झालं की नंतरच्या ओव्यांमध्ये की सृष्टीमध्ये आणि मनुष्यात जे भिन्नत्व दिसतं की नाही, त्याच्यामध्ये ग्रेडेशन असत. भिन्नता आली की ग्रेडेशन आलं त्याच्यामध्ये, चांगलं वाईट असं आलं. पण त्याचबरोबर ते एकत्व पण आहे. तर दोन्ही आहे, दोन्ही एकत्र आहे, वेगवेगळं नाहीये. कोणाला महत्व जास्ती कमी असं नाही, तर पण ग्रेडेशन आहे हे मात्र खरं. आणि मग 20 ते 29 मध्ये मनुष्य वर्तनातील भिन्नत्व हे सृष्टीमध्ये मनुष्यात दिसणार 7 ते 19 मध्ये सांग. आणि मग 20 ते 29 या 10 ओव्यांमध्ये मनुष्य वर्तनातील भिन्नत्व, साधना आणि लोकव्यवहार. आहा, हे अगदी सार आहे की हे कसं करायचं ते त्यांनी सांगितलं. ठीक आहे. तर आता आपण पहिल्या काही ओव्यात बघू, मग आपण सुरू करू. ठीक आहे. चल. श्रीराम शिकवण निरूप. श्रीराम पाले माळा सुवनमाळा, फळमाळा बीजमाळा, पाषाण माळा कवडे माळा, सूत्रे चालती. बघा या सृष्टीमध्ये आता आत्म्याचं एकत्व, आत्मा कसा सर्वव्यापी आहे याचं उदाहरण म्हणून ते सांगतायत. या सगळ्या निरनिराळ्या प्रकारच्या माळा आहेत, त्या कशाने एकत्र बांधल्या आहेत? तर सूत्र म्हणजे धागा. त्या धाग्याने ते एकत्र जुडलेले आहेत. बाहेर कसलंही असू दे, फुलांची असू दे, कवड्यांची असू दे माळा, जे काही असेल ते असू दे. स्फटिक माळा मोहरे माळा, काष्टमाळा गंधमाळा, धातू माळा रत्नमाळा, जाळ्या बोली चांदोवे, परिहे तंतुने चालते, तंतू नसता विस्कळीत होते, तैसे म्हणू आत्मयाते, तरी साहित्य न पडे. साहित्य न पडे म्हणजे हे काही पटत नाही असं की आता जुना शब्द आहे साहित्य न पडे. म्हणजे काय की ते म्हणले या सगळ्या माळा आहेत, हार आहेत, काष्टमाळा स्फटिकमाळा, त्या दिसायला बाहेर वेगळ्या आहेत, पण ते एकत्र ती माळ, माळ कशामुळे झाली, ती हार कशामुळे झाला, तर त्याला त्या दोऱ्याने ओलय म्हणून. मग म्हणले त्या दोरा म्हणजे आत्मा का? तर म्हणले असं जर म्हणलं दोरा म्हणजे आत्मा, तरी साहित्य न पडे, म्हणजे दिस इज द लिमिटेशन. आता तुमच्या सगळ्यांच्या ध्यानात आलं असेल ह्या कुठला दृष्टांत आहे. तंतू समणी भोविला, तंतू मध्येची राहिला, आत्मा सर्वांगी व्यापला, पहाना का. ही
त्या तंतूमध्ये मणी ओवला, पण मणी फक्त त्या तंतूमध्ये आहे, पण आत्मा सगळीकडे आहे की नाही? आत्मा काय फक्त त्या माळेमध्ये आहे का? नाही. हम्म. का कसं म्हणले? आत्मा चपळ सहज गुणे. आत्मा सहज आहे, सगळीकडे आहे, चेतनामय आहे. पण म्हणले दोरी तर जड आहे, तर सूत्र जे आहे ते जड आहे की नाही? म्हणून दृष्टांत देणे साहित्य न घडे. ही दृष्टांत या साहित्याला मर्यादा पडते. यामुळे जसं तसं समजायचं नसतं. तो दृष्टांत दिलेला अगदी तसंच समजायचं नसतो. आता बघा, हा तुम्हाला आता लक्षात आला असेल, हा भगवद्गीतेचा दृष्टांत आहे. मत्त परतरम नान्यत किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. की त्यावेळेस तिथे सांगताना हे ज्ञान आणि विज्ञान, म्हणजे ज्याला आता ज्ञान आणि विज्ञान आपण, किंवा ब्रह्मज्ञान आणि त्याचा व्यवहार, जे काय आपण म्हणू ते, हे सांगतात की श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की मी जे सांगितलं त्याच्यापेक्षा वेगळं मत, श्रेष्ठ मत, योग्य मत, दिस इज अल्टिमेट ट्रूथ आय एम टेलिंग यू. कसं? बाहेरून दिसायला या सगळ्या माळा वेगवेगळ्या जरी असल्या तर त्यामध्ये या माळेला माळ पण कशामुळे आहे? त्या आतल्या तंतूमुळे आहे. पण त्यांनी शब्द काय वापरला? इव. इव. तर त्या शंकराचार्यांनी त्या इव शब्दावरती इतकं सुंदर भाष्य दिले, आहा, की त्याला म्हणा एक म्हणजे मस्त, अल्टिमेट. ते काय म्हणले? दीर्घ तंतू शिव पटवत सूत्रेच मणिगणा इव. दीर्घ तंतुषु पटवत. मला त्यांनी त्याचं आणखीन इम्प्रोव्हाइज केलं या उदाहरणाला. पटवत म्हटले. तंतू, दीर्घ तंतुषु पटवत, लांब धागा, त्या धाग्याचं वस्त्र गुणलं, वस्त्र बनवलं. मग त्या वस्त्रामध्ये तर मग आता माळ उदाहरण देतात, माळ म्हणून तर दोरा आणि फूल हे दोन वेगळे आहेत. पण ते वस्त्रामध्ये दोन वेगळे आहेत का? नाही. म्हणून तो इव शब्द वापर. आणि इव शब्दावरती शंकराचार्यांचं भाष्य, त्यांचे छोटे छोटे शब्द असतात, पण काय लोडेड मिनिंग, अगदी मस्त असतात. दीर्घ तंतुषु पटवत सूत्रेच मणिगणा इव. तो शब्द वापरला त्यांनी. ठीक आहे. नानावल्लीत जळांश उतामध्ये दाटला रस परितो रस आणि बाकस एक नव्हे. चला, समर्थांनी हे उदाहरण आपल्यापाशी आणखीन जवळ आहे. आता ऊस गोड असतो की नाही? ऊस गोड असतो, पण म्हणलं त्या ऊसामध्ये काय असतं? रस असतो, आणि त्यात चोयट्या असतात. मग त्या चोयट्या म्हणजे काय? रस नव्हे. हा. मग त्या रस, आणि त्याला म्हणतात बकस म्हणतात. काय? चोयट्या असतात त्या ऊसाच्या. दानावल्ली तर जलांश, उसामध्ये दाटला रस. ऊस खूप गोड आहे, पण त्या ऊसामध्ये जे बाहेरच्या चोयट्या आहेत, कठीण असतं ते खायला खूप. ते काय त्याच्यात काही रस नाही. मग ते वेगवेगळं आहे की नाही? ते वेगवेगळं आहे. आता बघा, हे उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा वापरलंय. ज्ञानेश्वर महाराजांनी ते बघा, ऊस असं आहे. संतांनी ह्या दृष्टांताचा व्यवहार, दृष्टांत देणं, त्यांनी वेदांत त्यांच्या हाताबोटावर नुसता खेळवला हो. अगदी सुंदर, किती सुंदर समजावून सांगितलं त्यांनी. उसाला त्यांनी काय उदाहरण दिलं, फारच सुंदर. ऊसाचं उदाहरण त्यांनी सांगितलं. ऊस कसा आहे म्हणले, भगवंताची माया कशी सगळ्यांवर सारखी आहे, तर म्हणले ऊसासारखी. मग ज्ञानेश्वर महाराजांनी किती कोमल म्हणले, किती कोमल हृदय त्यांचं. आता हे रामदास स्वामींनी ऊसाचं उदाहरण वेदांताच्या दृष्टीनं दिलं बरं का, की पण ज्ञानेश्वर महाराजांनी भक्तीच्या रूपाने दिलं. ते म्हणले, नाही तरी इक्षदंडू. इक्षदंडू म्हणजे ऊस. नाही तरी इक्षदंडू पाळीला गोडू गाळीतला कडू ऐसा नाही. ऊस गाळतात ना, साखर साखर मिळवण्यासाठी त्यातनं, त्याला असं 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 म्हणतात मराठीत, की ऊस गाळला म्हणजे का गुळ बनवण्यासाठी, साखर बनवण्यासाठी. मग ते पाळणं आणि गाळणं, तर गाळणं म्हणजे त्यातनं त्या कठीण ह्याच्यातनं पिळून काढायला लागतो रस. मग ते म्हणले, ऊस असं नाही म्हणत, तुम्ही जर मला पाळलं म्हणजे माझ्याशी चांगले वागलात तर मी गोड, आणि त्या कठीण चरकातनं काढलं, गाळलं तर मी कडू. असं असं ऊस वागतो का आपल्याशी?
नाही. नाही तरी इक्षदंडू पाळीला गोडू गाळीतला कडू ऐसा नाही. बघा की असं म्हणले देव आपल्या सगळ्यांवर माया करतो. पण हे भक्तीचं उदाहरण आहे ऊसाचं. तर ह्याची जे पुढचा जो विषय आहे हे आता आत्म्याचं एकत्व एक हा लिमिटेशन आहे. ऊसाचं ऊस आणि बाकस किंवा दीर्घ तंतुषु पटवत सूत्रमाळा. पण याच्या नंतर जे आहे बियॉन्ड आता हे लिमिटेशन वरनं काय समजायचं असंच नाही समजायचं. हे भगवद्गीतेमधलं जे उदाहरण आहे माळा आणि सूत्र यांनी द्वैत सिद्ध होत नाही बरं का. ते उदाहरण आहे म्हणून ते इव शब्द वापरलाय. पण ज्यांनी मनानेच ठरवलंय द्वैत इज अल्टिमेट मग ते हे उदाहरण वापरतात त्यांचं पुष्टीकरण द्यायला की बघा भगवद्गीता पण म्हणते सूत्र एक वेगळं आहे आणि फुलं वेगळी आहेत. नाही तसं नाही. तर ह्या उदाहरणांनी हे मर्यादा समजून मग पुढे आत्म्याचं एकत्व समाजामध्ये वेगळं कसं बघायचं हा भाग आपण आता पुढच्या अभ्यास वर्गात म्हणजे आता पुढच्या सोमवारी तर आपण नाही भेटणार. पण आता जून महिन्यामध्ये आपण किती जूनला 3 जूनला भेट. त्यावेळेस आपण हा भाग बघू. त्यावेळेस आपला समाज संपेल. ते उदाहरण फक्त 2 भाग आहेत आता ते याच्यामध्ये तत्वज्ञान किंवा समजायला कठीण असं फक्त शेवटच्या 10 होईल. मधल्या ओव्या खूप सोप्या आहेत. ते आपण हा समाज पुढच्या वेळी संपेल आणि मग आपल्या परीनं आपण सारांश बघू या दशकाचा. कारण हा दशक नोव्हेंबर पासून सुरू झालाय. तर आता बराच लांबला आपला. पण स्वामीजी येणार आहेत जून मध्ये. तर 8 जूनला मगाशी काय तारीख सांगितली त्यावेळेस ते येणार आहेत 8 जूनला. आपल्या चला आपण उरलेला भाग पुढच्या वेळी बघू. तर मी ते प्रार्थना म्हणून थांब. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. हरि. तर तुम्हाला काही प्रश्न असतील काही विचारायचा असेल तर सांगा.